आपल्याला संकटमोचक मानपूर जमिनी संदर्भात जी परत केलेली आहे की तेवीस महाजन काही करणं म्हणून जमीन परत केलेली तर निवडणुकीचा हिशोब द्यायला पत्रामध्ये त्याचा उल्लेख नव्हता. मला वाटतं खडसेंना मला काही त्रास द्यायचा नाही. त्याची तब्येत खूप खराब आहे सध्या आणि मानसिक स्थिती खराब दिसते. मला ज्या वेळेला कळलं हे जी शुगर अलायन्स कंपनी होती त्याच्यामध्ये मी डायरेक्टर होतो. 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल मला वाटतं, ही 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. तर मला त्याने डायरेक्टर घेतलं होतं. त्यावेळेला जमिनी खरेदी झाल्या. लोकांना यांनी सांगितलं की आम्ही कारखाना काढतो आपल्या मतदारसंघात, त्यात आम्हाला डायरेक्टर केलं. खरं आहे. आणि तुमच्या मुलांना आम्ही नोकऱ्या देऊ, इथे रोजगार तयार होईल असं त्यांनी आश्वासन दिलं. पण नंतर कारखाना निघालाच नाही. खरं म्हणजे कारखाना तुम्ही जर काढत नाही तर 20-25 वर्षामध्ये तो निघणारही नाही आहे. त्यांच्या जमिनी परत द्या ना. त्यावेळेला अतिशय कमी भावामध्ये लोकांना प्रलोभन दाखवून यांनी जमिनी घेतल्या. आता त्या जमिनी परत दिल्या पाहिजेत. माझ्या नावावर पण 6 एकर जागा केलेली होती. मी ती जमीन तात्काळ मला जसं समजलं की ही जमीन महारवतनाची आहे, मी 8 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी ही जमीन तुमच्या समोर त्या शेतकऱ्यांना बोलवून त्यांना परत दिलेली आहे. 1 रुपया त्यांच्याकडून घेतला नाही. विनामूल्य मी त्यांना परत दिली. खरेदीचा खर्चसुद्धा मीच केलेला आहे. मग तुम्ही का देत नाही? ती म्हातारी बिचारी वयोवृद्ध ती आजी ती दररोज तुमच्या दाराशी येऊन बसते. कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी त्यांनी उपोषण केलं, अंगावर रॉकेल घेतलं, तरी आपण इतक्या गेंड्याच्या कातडीचे आहोत की आपण त्याला ती जमीन परत द्यायलाच तयार नाही. पण तुम्हाला सगळा माल हापापाचा गप्पा करायचा आहे. आणि इथेच नाही तर तुम्ही बघतायत पुढे त्या भोसरीमध्ये आपलं काय झालं. इथे रॉयल्टीमध्ये 136 कोटी रुपये तुम्हाला दंड झाला. परवा हायवेला जमीन घेतली, त्याच्यामध्ये तुम्ही झाडं रातोरात कसे लावले ते सुद्धा त्या ठिकाणी आलेलं आहे. किती गुन्हे तुमच्यावर? 6-7 गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत. इन्क्वायऱ्या चालू आहेत, तरी आपल्याला काही वाटत नाही. मला जसं कळालं त्या क्षणी 4 दिवसामध्येच मी त्या कुटुंबियांना ती जमीन परत दिली. या गोष्टीला आता 8 वर्षे झालेत, 8-9 वर्षे झालेत. तुम्ही काय गप्पा करतायत नैतिकतेच्या? गिरीश महाजननी काय केलं? गिरीश महाजन कशी जमीन परत दिली? तुमच्यात आहे का हिंमत? तुम्हाला तर सगळा माल फोकटचा खायचाच आहे. द्या ती जमीन परत. थोडीफार आपल्याला असेल काही शिल्लक राहिलेली तर. अहो समोर जाईल सगळं. ते म्हणतो मी खरेदी केलेली नाही जमीन, माझा काही संबंध. कोणती जमीन खरेदी केली नाही? कोणी? तुमच्या कुटुंबियांनी केली. तुमच्या कुटुंबियांनी केलेली आहे. ज्यांनी खरेदी केलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांचं स्वतःचं म्हटलं की माझ्यावर अॅट्रॉसिटी लावली. कुठे लावली? याच कलमामध्ये. मला माहिती त्यात काय लावलं काय नाही. पण आपण ज्या पद्धतीने त्या लोकांशी वागतात बोलतात, ते लोक तुमच्याकडे बिचारे असे विनवण्या करतात. त्यांना खायला नाही घरामध्ये, त्यांना राहायला जागा नाही. द्या ना त्यांची जमीन परत. तुमची दानत का खराब झाली? तुम्ही कारखाना काढला नाही तर तुम्ही तुमची जमीन परत दिली पाहिजे त्या लोकांना. मी डायरेक्टर मी सांगतो की त्या जमिनी परत दिल्या पाहिजे सगळ्या लोकांना. सगळ्या गरीब लोकांना बिचारे ते आता भूमिहीन झालेले आहेत, त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही. द्या ना. ते आपल्या समाजाचे जास्त लोक त्या ठिकाणी लेवापाडी समाजाचे विचार आहे. मग त्यांना काय देते तुम्ही जमिनी परत? सगळा माल तुम्हीच खाऊन जात आहेत. न्यूज 29 महाराष्ट्र.